नमस्कार मंडळी, मी अविनाश स्वागत करतो तुमचं आजच्या या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण निघालो आहोत एका खास भक्तिमय प्रवासासाठी। जत ते मसूर असं एक ठिकाण जिथे इतिहास, श्रद्धा आणि निसर्गाचा अद्वितीय संगम आहे। सकाळची ताजी हवा, गावातील शांत वातावरण आणि मनात भक्तीची ओढ या सगळ्यांनिशी आज प्रवास सुरू करतोय आपण जत गावामधून। जत ते मसूर हा प्रवास सुमारे 150 किलोमीटरचा आहे। रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी हिरवीगार ही झाडं, त्यामुळे हा प्रवास डोळ्यांना आणि मनालाही प्रसन्न करून टाकतो। मसूरचे हे मारुती मंदिर महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामधील एक प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे। समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या 11 मारुती मंदिरांपैकी हे एक आहे। शके 1567 मध्ये मसूर येथे या मंदिराची स्थापना करण्यात आली। समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी 11 मारुती मंदिरे स्थापन केली, ज्यांना 11 मारुती म्हणूनही ओळखले जाते। या मंदिरांना वारीचे मारुती असे म्हणतात आणि अनेक भाविक त्यांची यात्रा करतात। या सर्व मंदिरांना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे। मित्रांनो, आता आपण 11 मारुती मंदिरांची माहिती बघूया। पहिले मारुती मंदिर शहापूरला आहे, त्याला चुन्याचा मारुती असेही म्हणतात। दुसरे मारुती मंदिर मसूर येथे आहे, जे आपण आता निघालो आहोत। तिसरे मारुती मंदिर चाफळ येथे, म्हणजे दास मारुती असं म्हणतात त्यांना। चौथे मारुती मंदिर चाफळ येथेच आहे, त्यांना प्रताप मारुती असे म्हणतात। पाचवे मारुती मंदिर शिंगणवाडी येथे आहे। सहावे मारुती मंदिर उमरज येथे आहे। सातवे मारुती मंदिर माझगाव येथे आहे। आठवे मारुती मंदिर मनपाडाळे येथे आहे। नववे मारुती मंदिर पारगाव येथे आहे, या मंदिराला बाल मारुती असेही म्हणतात। 10वे मारुती मंदिर 32 शिराळा, जिल्हा सांगली येथे आहे। 11वे मारुती मंदिर बहे येथे, म्हणजे सांगली जिल्ह्यात वाळवा तालुका येथे आहे। तर ही होती 11 मारुतींची स्थापना केलेले स्थळ। मित्रांनो, आता आपण पोहोचलोय मसूर या पवित्र गावात। हे गाव मुख्यतः मसूर हनुमान मंदिरासाठी प्रसिद्ध आहे। इथल्या लोकांची श्रद्धा आणि मंदिराचा इतिहास मनाला भिडणारा आहे। मित्रांनो, आता आपण वळतोय हायवेवरून उजव्या बाजूला। रस्ता खूप शॉर्ट आहे, लहान रस्ता असल्यामुळे आपण यातून मार्ग काढत निघालो आहोत। मंदिराजवळ कोणतेच वाहन जाणे शक्य नसल्यामुळे आपण चालत निघालो आहोत। आता थोड्या अंतर चालत आल्यानंतर इथं आपल्याला हा दिसतोय बोर्ड। त्या बोर्ड पासून उजव्या बाजूला आपण वळतोय आणि थोड्याच अंतरावर चालत जात असताना आपल्याला ह्या साईडला हिरवीगार अशी झाडं दिसतात आणि हे दिसतंय हे मंदिर परिसर। हा सुंदर असा मंदिर परिसर आहे। समोरच तुळशी मातेचे वृंदावन आहे, आपण बघू शकतो।
आणि ही आहे मंदिराची एंट्री. खूप सुंदर असं इथं वातावरण आहे मंदिराचं. मंदिर आणि मंदिर परिसरात एक वेगळीच ऊर्जा जाणवते. भक्तांच्या मनातील श्रद्धा, देवावरचा विश्वास हे सगळंच इथे ठाई ठाई जाणवतं. यामध्ये आपल्याला इतिहास दिसतो, तर हे तुम्ही पॉज करून वाचू शकता. आता पाहतोय आपण सुंदर अशी ही मूर्ती. मूर्ती पाहिल्यानंतर देहभान अगदी हरपून जातं आणि इथेच थांबून त्या मूर्तीचा संबंध असा नयनरम्य असं हे सुख आपण घेऊ शकतो. मी झूम करतोय जेणेकरून आपल्या सर्वांनाही या मूर्तीचं, या मंदिराचं दर्शन होईल. श्रीराम जय राम जय जय राम हा मंत्र आहे. श्रीराम जय राम जय जय राम. मित्रांनो, हा प्रवास फक्त एक ट्रिप नव्हती. तो होता आत्मशांतीचा, श्रद्धेचा आणि निसर्गाच्या सानिध्यात स्वतःची संवाद साधण्याचा अनुभव. जग ते मसूर हा प्रवास मला कायमच लक्षात राहील आणि हो, तुमच्याही लक्षात राहील. तुम्हाला हा प्रवास आवडला असेल अशी आशा करतो. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक करा, तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि अशा भक्तिमय प्रवासांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटू. जय हनुमान, जय श्रीराम.